नमस्कार, सारिकास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा लाडका एकदम सॉफ्ट आणि डिलिशियस चॉकलेट केक। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा परफेक्ट चॉकलेट केक। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा आणि केक कसा झालाय हेही सांगा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मी इथे घेतलेला आहे रवा हा मी 1 कप घेतलेला आहे। त्यानंतर साखर अर्धा कप घेतलेली आहे। तर आता यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे छान मिक्स करून झालं की आपल्याला दूध 1च कप लागणार आहे। पूर्ण केक बनवण्यासाठी फक्त 1 कप दूध लागणार आहे, पण 1 कप दूध मधून थोडं थोडं करून मी दूध वापरणार आहे। जसं दूध लागत जाईल तसं तसं मी वापरत जाणार आहे, कारण शेवटपर्यंत दुधाचा वापर आपल्याला करायचा आहे। तर तो कसा तेही मी तुम्हाला सांगते। तर आता मी अगोदर हे बॅटर व्यवस्थित करून घेते, भिजवून घेते। तर बघून घ्याल फक्त 1/4 कप दूध उरलेला आहे। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा भिजेल एवढं त्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। तर आता याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल। तर आता 15 मिनिटं झालेली आहेत। तर तुम्ही बघू शकतात की छान असं दाटसर असं घट्ट झालेलं आहे, म्हणजे रवा छान फुलून आलेला आहे। तर याला मिक्स करून घेते। तर आता ते बॅटर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे। तर मी हे 1/4 कप कॅडबरी किसून घेतलेली होती, तर ते याच्यात टाकून घेतलेली आहे। त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर घेतलेला आहे। त्यानंतर 1/4 कप तेल लागणार आहे। तेलच्या ऐवजी तुम्ही बटर वापरलं, तूप वापरलं तरी चालेल। तर मी त्याच बाउलमध्ये आता हे बारीक केलेलं बॅटर टाकून घेणार आहे। तर बघू शकतात छान मस्त एकजीव झालेला आहे। तर मी आता ह्या बाउलमध्ये ते बॅटर काढून घेते। तर चॉकलेटमुळे त्याला किती छान कलर आलेला आहे। त्याऐवजी तुम्ही म्हणजे चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही कोको पावडर टाकलं तरी चालेल। तर मी आता व्हॅनिला एसेन्स इथे टाकून घेतलेला आहे। व्हॅनिला एसेन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 2 ते 3 वेलदोडे कुटून ते टाकले तरी चालेल, त्याने पण खूप छान फ्लेवर येतो। तर आता हे छान एकजीव करून घेते। तर त्यानंतर मी त्यात थोडं दूध टाकून घेते। तर परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आता मी ते शेवटी दूध का आवरून ठेवलेलं आहे, कारण आता आपण बेकिंग सोडा टाकू, त्यासाठी ते शेवटी त्यावर टाकण्यासाठी मी उरवून ठेवलेलं आहे। हे बघा, बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्यात टाकणार आहे लिंबूचा रस। तर 1 टेबलस्पून लिंबूचा रस टाकलेला आहे, जो आपला पोह्यांचा चमचा असतो तोच घेतलेला आहे। तर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेईल। लिंबूमुळे एक छान त्याला चव येतं। तर हे घेतलेलं आहे 1 TSP बेकिंग पावडर। त्यानंतर हा आहे बेकिंग सोडा। तर बेकिंग सोडा हा अर्धा TSP लागणार आहे, त्याच्या अर्धा। तर त्यावर मी आता हे उरलेलं दूध टाकून घेणार आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे बनवत असताना मी ओव्हन ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवून दिलेलं होतं। 10 मिनिटावर प्रीहीट करून ठेवलेलं होतं। जर तुम्ही ओव्हनमध्ये नसाल बनवत
तर तुम्ही कढई किंवा ज्या भांड्यात तुम्ही बनवत असणार त्याला ऑलरेडी गरम करून ठेवा। आता हे छान तयार झालेलं आहे। तर मी याला तेल लावून ठेवलेलं होतं। आता हा बटर पेपर मी फक्त त्यावर ठेवून घेते। तुमच्याकडे बटर पेपर जर नसेल तर तेल लावून त्यावर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा लावून घेऊ शकतात आणि एक्स्ट्राचा झटकून घ्यायचा मैदा किंवा गव्हाचं पीठ। तर मी आता हे केकचं बॅटर त्यात टाकून घेते। तर आता याला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातले एअर बबल्स निघून जातील। तर मी आता हे ओव्हनमध्ये ठेवून घेतलेलं होतं। तर तुम्ही बघू शकता की केकला किती छान शाईन पण आलेली आहे आणि छान फुललेला पण आहे। तर केक आता छान तयार झालेला आहे। तर केक हा तुम्ही 180 डिग्रीवर म्हणजे 160 ते 180च्या डिग्रीवर ठेवायचं, 40 मिनिटासाठी ठेवायचा आणि दोघं कॉईल चालू ठेवायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता केक छान तयार झालेला आहे, सुरीला अजिबात चिपकलेला नाहीये। मस्त असा चॉकलेट केक तयार झालेला आहे। तर याला गार झाल्यावरती काढायचा आहे। तर गार झाल्यावर याच्या साईडच्या कळा मोकळ्या करायच्या। ऑलरेडी बऱ्यापैकी त्या मोकळ्या झालेल्या असतात गार झाल्यानंतर। तर त्याला मी आता एका प्लेटमध्ये ना काढून घेते। बघू शकतात अगदी इझी निघालेला आहे। तर मी आता हा बटर पेपर काढून घेते। तर बटर पेपर छान निघालेला आहे। मस्त जाळीदार केक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान जाळी आलेली आहे। तर त्याला मी परत काढून घेते। तर किती सॉफ्ट झालेला आहे तर तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकतात की किती सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे। तर कटही करून दाखवते म्हणजे त्यातले जाळी कितपत तयार झालेली आहे, किती सॉफ्ट तयार झालेला आहे चॉकलेट केक। तर बघू शकता आतमधून हे खूप छान जाळी तयार झालेली आहे। चॉकलेट केक तयार होत असतानाच त्याचा खूप छान स्मेल येत होता। खूप छान टेस्टी पण तयार झालेला आहे। तर जे मी आता हे कट करून घेतलेले आहे केक त्यावर मी आता छान असं चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे। फक्त चॉकलेट आहे, त्यात दूध अजिबात टाकलेलं नाहीये। तर मुलांना चॉकलेट तर खूप आवडतात, तर वरूनही मी त्याला छान असं चॉकलेट लावून घेतलेलं आहे। तर तुम्हाला ही चॉकलेटची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा। अगदी सोपा आहे, अगदी झटपट तयार होईल असा आहे। तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत।